सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठावरील सगळेच माझे मान्यवर आणि माझ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या परिवारामध्ये आता नुकतंच रक्षाबंधन झालेलं आहे, तर मला असं वाटतं माझे सगळे इथे जे भाऊ आलेले आहेत, खरं तर मला असं वाटतं की आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेस एखादा रक्षाबंधनचा कार्यक्रम इथे घ्यावा की सगळ्यांना मला त्यानिमित्ताने राखी बांधता येईल. आजचं जे आपण सगळ्यांचं स्वागत आहे शिर्डीच्या या अधिवेशनामध्ये. आपण गेल्या वर्षी बारामतीमध्ये राज्यशिखर अधिवेशन घेतलं होतं आणि आपण आता साईबाबांच्या या नगरीमध्ये आलेलो आहोत. सगळे मान्यवर इथे येत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून. की म्हणजे काल रात्री जेव्हा सगळं नियोजन सुरू होतं तेव्हा एक काका आले की जे हिंगोलीहून आलेले आहेत, बसने ते प्रवास करून आले. त्यांचं वय 75 आहे. म्हणजे एक ताकद काय असते, एक विचार काय असतो आणि त्या विचाराच्या साठी एक लढणारा व्यक्ती कसा असतो याचं उत्तम उदाहरण ते आहे. की व्हॉइस ऑफ मीडिया आपण गेल्या 4 वर्षापासून सगळं काम करतोय पत्रकार आणि पत्रकारितेसाठी. असं म्हटलं जातं की कलम की ताकद और जनता की आवाज़, आणि हीच कलम की ताकद और जनता की आवाज़ की आपण पत्रकारांचे पण प्रश्न मांडतोय, पण त्याच्यासोबतच जो सामान्यांचा आवाज आहे ती म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया आहे. आत्ता सारिका मॅडमने पण सांगितलं की आपण रिसर्च सेंटरचं काम करतोय, आपण पत्रकारांचं महामंडळ आपण करतोय, स्किलिंगचे आपले प्रोजेक्ट्स आहेत. हे सगळं का करायचं आहे की एक वेगळी लाईन त्यानिमित्ताने निर्माण झाली पाहिजे. ज्यावेळेस मी नेपाळला गेले होते तर नेपाळच्या इथे आपल्याला 41 देशांचा कनेक्ट त्या ठिकाणी मिळाला की आपण तिथे स्टॉल लावलेला होता व्हॉइस ऑफ मीडियाचं की नेमकं व्हॉइस ऑफ मीडिया करते काय, पत्रकारांसाठी पत्रकारितेसाठी काय काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण वर्ल्ड सोशल फोरममध्ये व्हॉइस ऑफ मीडियाने सहभाग घेतला होता. वेगळ्या वेगळ्या देशांमधले सगळी पत्रकार मंडळी त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की हे सगळं जे काम आहे ते आमच्याकडे होतच नाही आणि आम्हालाही तुमच्या सोबत काम करायला आवडेल. म्हणजे आपण जर एक चांगला पॉझिटिव्ह विचार घेऊन जर काम करायला सुरुवात केली तर निसर्ग देखील आपल्याला साथ देत असतो, तो भरभरून आपल्याला देतो. ही त्यामागची भावना आहे आणि तोच कनेक्ट घेऊन आता आपण थेट पूर्ण जगाच्या पाठीवर काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि मला फक्त आता 41 देशांपर्यंत थांबायचं नाही आहे, तर 195 देशांवर व्हॉइस ऑफ मीडियाचा झेंडा आपण कसा लावू शकतो आणि जगावर व्हॉइस ऑफ मीडिया लोकल ते ग्लोबल आपण जो आपला आवाज आहे पत्रकारितेचा, की जो संविधानाचा आवाज आहे, तो आपल्याला शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवायचा आहे. आपण पत्रकारांसाठी आता जी पंचसूत्री तयार केलेली होती त्याच्यावर आपलं खूप चांगलं काम सगळं सुरू आहे, पण त्याच्या पुढे जाऊन आता आपण एक पंचसूत्री तयार केलेली आहे जी पत्रकारितेसाठी काम करते. त्याच्यामध्ये आहे की पॉझिटिव्ह जर्नलिझम. दुसरा मुद्दा आपण घेतलेला आहे तो म्हणजे पीस जर्नलिझम, की युद्धकालीन परिस्थिती जेव्हा आहे त्यावेळीच फक्त पत्रकारिता न करता आपल्या सर्वांगीण डे टू डे लाईफमध्ये आपण पीस जर्नलिझमचा वापर कसा करू शकतो, शांततेच्या मार्गाने प्रश्न कसे सोडवू शकतो याच्यासाठी आपण त्या पीस जर्नलिझमच्या माध्यमातून काम करतोय. सगळ्या वेगळ्या देशांमध्ये पीस जर्नलिस्टची आपण टीम सुरू केलेली आहे. त्याची एक नवीन फेलोशिप आता आपण लवकरच सुरू करणार आहोत. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जेव्हा मी नेपाळला होते तेव्हा PV राजगोपाल मला भेटलेले आणि त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 काय 15 रुपये द्यायला तयार आहोत, पण आम्हाला कंटेंट खूप चांगला हवा आहे की जो सामान्यांचा आवाज म्हणून पुढे येईल, जो वंचित, दलित आणि आदिवासींचे प्रश्न, क्लायमेट चेंजसारखे जे मोठे ग्लोबल इश्यूज आहेत ते रेज करण्यासाठी सगळे पत्रकार बांधव जर पुढे येत असतील तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देतो, असं त्यांचं वाक्य होतं. त्यासोबतच त्यांचं असं म्हणत होतं की अगर सच लिखने के लिए कोई पत्रकार को अगर सिक्योरिटी नहीं है, ना फाइनेंशियली सिक्योरिटी है, ना उनको फिजिकली किसी सिक्योरिटी दी जाती है, तर आपण आता 2 पॉलिसी त्यानिमित्ताने करणार आहोत. जसं रिसर्च सेंटर आपण मुंबईमध्ये करत आहोत, त्या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून 2 महत्त्वाच्या विषयांवर आपण हात घालतोय. तो म्हणजे की कोणत्याही पत्रकाराला जर सत्य लिहायचं आहे, कोणत्याही पत्रकाराला जर सकारात्मक पत्रकारिता करायची आहे तर त्याला त्याच्यासाठी शिक्षा केली जाणार नाही, त्याच्यासाठी पनिश केलं जाणार नाही. त्याला पूर्ण स्वातंत्र्य असेल की जे संविधानाने दिलं आहे. आर्टिकल 19A संविधान आपल्याला सांगतं
की तुम्हाला लिहिण्याचं, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य आपल्यापासून कोणीही राहून घेऊ शकत नाही. जे सगळं चाललेलं आहे की वर्ल्ड फोरम इंडेक्स, आपला प्रेस फ्रीडम इंडेक्स सांगतो की 180 वरून आपण 161वर आत्ता आलेलो आहोत. कोणाला लिहू दिलं जात नाही, कोणाला बोलू दिलं जात नाही, पत्रकारांवर हल्ले, पत्रकारितेच्या कार्यालयांवर हल्ले, हे चाललंय तरी काय? आणि हे जर सगळं थांबवायचं असेल तर व्हॉइस ऑफ मीडिया हा एकमेव मार्ग आहे. आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन या पत्रकारितेसाठी, पत्रकारांना वाचवण्यासाठी एकत्रित येऊन व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर नाही तर आता संपूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये काम सुरू करायचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिसरा जो मुद्दा आपण घेतलेला आहे, फ्रीडम ऑफ द प्रेस, जे आत्ता मी सांगितलं, त्याच्यासह आपण 2 पॉलिसी आता तयार करतोय. एक पॉलिसी की माझ्यासारखे जे नवीन तरुण पत्रकार येतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही पत्रकारितेत आलं पाहिजे, पण पत्रकारितेतील आता सगळं नकारात्मक वातावरण बघून असं वाटतं की आम्हाला तर इथे सिक्युरिटीज नाही आहे ना, फायनान्सची आहे ना काय, मग आम्ही पत्रकारितेत जावं कशासाठी? आणि हा प्रश्न जर खोडून टाकायचा असेल, तरुणांना पत्रकारितेमध्ये जर आणायचं असेल, तर 2 पॉलिसी होणं अत्यंत गरजेचं आहे की जे आपण युनायटेड नेशन्ससाठी आता त्याचं पॉलिसी डॉक्युमेंट तयार करतोय. की त्याच्यामध्ये एक असेल की गव्हर्नमेंटकडून पत्रकारांना एक पूर्ण फायनान्सची आर्थिक मदत पूर्ण केली जाईल, त्या फायनान्शियली सिक्युरिटी त्यांना त्यानिमित्ताने दिली जाईल. आणि दुसरी अशी असेल की त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असेल, ते लिहू शकतात, ते बोलू शकतात, जे सामान्यांचे प्रश्न आहेत त्यांना कोणी अडवू शकत नाही. ह्या 2 महत्त्वाच्या पॉलिसीवर आपण काम करतोय की पत्रकारितेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण ह्या 2 पॉलिसी करतोय, ज्या युनायटेड नेशन्सला आपण करणार आहोत. की आपल्याला आता फक्त महाराष्ट्रापर्यंत विचार करायचा नाही आहे की माझ्या राज्याचं झालं, माझ्या जिल्ह्याचं झालं आणि मग संपलं, माझ्या देशाचं झालं आणि मग संपलं. तर आपल्याला पुढे देशांमध्ये जाऊन, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, ज्यावेळेस मी सगळ्या वेगळ्या देशांच्या अध्यक्षांशी बोलत असते, पॅलेस्टाईनमधला एक अध्यक्ष आहे, त्याचा एकच मेसेज असतो की मॅडम मी अजून पण जिवंत आहे. म्हणजे इतकं विदारक परिस्थिती सगळी आहे की अटॅक्स होत आहेत. इस्रायलचं उदाहरण आहे प्रचंड. आणि जर हे सगळं थांबवायचं असेल तर व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन पत्रकारांना आपण सुरक्षा कसं देऊ शकतो, याच्यासाठी संजीव कलकुरी जे आहेत आपले, जे ॲडव्होकेट आहेत आणि पूर्ण कायदेशीर सल्लागार म्हणून ते आपल्याकडे काम बघतात, त्यांची सगळी टीम आहे की कोणत्या पत्रकारावर किंवा पत्रकाराच्या कार्यालयावर जर हल्ला झाला तर हल्ला विरोधी फोरम त्याच्यासाठी पूर्ण वेळ आपल्याकडे काम करणार आहे. चौथी जी पंचसूत्रीमधला आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मीडिया इनोव्हेशन. की आपण डिजिटलायझेशनच्या युगामध्ये राहतोय. चॅट, AI, GPT सारखे इंटरनेटचे महत्त्वाचे जे काही रोज अपडेशन ह्या सगळ्या याच्यामध्ये येत आहेत, तर त्याच्यामध्ये माझा पत्रकार बांधव मागे न राहता तो कसा तिथे टिकून राहू शकते, या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये तो कसा टिकेल आणि तिथे आपलं अस्तित्व शाबूत करू शकेल, याच्यासाठी आपण मीडिया इनोव्हेशनसारखा नवीन हे करतोय. की भविष्यामध्ये ज्या इंटरनेट असेल किंवा चॅट GPT आहे, ह्या सगळ्या याच्यामुळे जे काही आव्हानं पत्रकारितेवर येणार आहे, जो प्रिंट मीडिया डिजिटल मीडियावर शिफ्ट झालेला आहे, या सगळ्याला रोखण्यासाठी आपण मीडिया इनोव्हेशन करतोय. की जर भविष्यामध्ये जर असं येत असेल तर माझ्या पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी त्या मीडिया इनोव्हेशनच्या माध्यमातून इनोव्हेटिव्ह करून, स्वतःला ग्लोबलाइज करून आपण तिथे टिकून कसं राहू शकतो, आपला तग कसा धरू शकतो, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी 5वी आपली पंचसूत्री आहे ती म्हणजे रिसर्च आणि रिसोर्सेस. की पत्रकारिता आणि पत्रकारितेसाठी नवीन प्रयोग काय होऊ शकतो, म्हणजे कम्युनिटी जर्नलिझम आहे. की गाव कनेक्शन्ससारखा एक व्यक्ती पुढे येतो आणि कम्युनिटी जर्नलिझमच्या माध्यमातून काहीतरी नवीन सगळ्यांचे प्रश्न, की तांड्यावरचा एक प्रश्न असतो आणि तो कायमस्वरूपी एखाद्या पत्रकाराने जर त्याची 4 ओळीची बातमी केली तर तो कायमस्वरूपी तिथं मिटतो. तर असा जो प्रयोग आहे तो आपण वेगवेगळे प्रयोग आता व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून करणार आहोत. आपण सर्वजण इथे आला आहात, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवस आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे, बोलायचं आहे. म्हणजे हा एक मेळावा असतो की प्रत्येक तालुक्याच्या सदस्यापर्यंत खरंच खूप इच्छा असते की प्रत्येकाशी बोललं पाहिजे, प्रत्येकाला भेटलं पाहिजे. पण ही त्यानिमित्ताने संधी आहे की ह्या मेळावा आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्याला मला भेटता येणार आहे, बोलता येणार आहे. आपण 2 दिवस भेटत राहूया, बोलत राहूया. तुम्हाला सगळ्यांना तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आपल्या सगळ्यांचं आभार देखील आहेत की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात.
आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू.